नंदिनीचं गुपित उघड होणार. नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की पार्थने काव्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री आणलेली असते. काव्या ती खात असते. तेवढ्यात पार्थ तिला म्हणतो की कशी वाटतीये. तेवढ्यात काव्या म्हणते मस्त, एकच नंबर. काय सांगू मी तुम्हाला, एरवी मी गोड खाते पण प्रेग्नेन्सी मध्ये गोड खाणं याची मजाच वेगळी आहे. तुम्हाला काय सांगू, एकच नंबर. काव्या आवडीने पार्थने आणलेली रेड वेल्वेट पेस्ट्री खात असते. इतक्यात काव्या पार्थला म्हणते, देशमुख, या जन्मात तुम्ही माझे इतके लाड करताय, आता इथून पुढे 7 जन्मी इतके किंवा याच्यापेक्षा जास्त कराल ना तरच मी तुमची बुकिंग करेल. तेवढ्यात पार्थ म्हणतो मला 7 जन्म तुम्ही नको. तेवढ्यात काव्या म्हणते मग. इतक्यात पार्थ म्हणतो 14 जन्मांसाठी बुक करा, तेही उद्याच. तेवढ्यात काव्या म्हणते उद्या काय आहे, ऑफर चालू आहे काय जन्मजन्मी बुकिंग करायची. हे ऐकताच पार्थ रागाने काव्याकडे बघतो. तेव्हा काव्याला आठवतं की उद्या तर वटपौर्णिमा आहे. तेव्हा काव्या म्हणते मी विसरूनच गेले होते. पण देशमुख ऐका ना, मला अशा अवस्थेमध्ये वडाच्या झाडाच्या फेऱ्या मारता येतील का? पण मला ही वटपौर्णिमा मिस होऊ द्यायची नाहीये. हे ऐकताच पार्थ विचारातच पडतो. तेवढे तिकडे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की पार्थ आणि जीवा म्हणतायत की वडाची पूजा करायला स्त्रियांना बाहेर जावं लागतं, पण आम्ही आमच्या बायकांसाठी वडाचं झाडच घरात घेऊन आलोय. पार्थ आणि जीवाने बारकसं वडाचं झाड घरात आणलेलं असतंय. हे बघताच नंदिनी म्हणते अरे वा, वडाचं झाड. तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की वसू आत्या सगळ्यांसमोर म्हणतीये की खूप विश्वास आहे ना तुम्हाला तुमच्या नंदिनीवर, ती कधी खोटं बोलत नाहीये ना. तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की रम्या सगळ्यांना म्हणतीये की पण ही तुमची आदर्श नंदिनी तुमच्या सगळ्यांपासून एक सत्य लपवतीये. हे ऐकताच सर्वांना तर धक्काच बसतो. नंदिनी आणि जीवाला तर खूपच टेन्शन आले. आता पुढे नेमकं काय होईल, तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.